आता मी कायाकिंग करायला जाणार आहे आणि ही डबलची बोट आहे. ह्याच्यामध्ये दुसरे पर्सन्स आहेत आणि माझी एक सिंगल बोट आहे ज्याच्यातून मी जाणार आहे. तर हे असे अटायर्स देतात घाण्यासाठी, सिक्युरिटीसाठी. आणि त्याच्यानंतर आता मी जाणार आहे कायाकिंगला. हे जर तुम्हाला पोहायला येत नसेल किंवा इन केस जर तुम्ही कधी पाण्यात पडला तर मग हे ते घालण्यासाठी देतात. ओके. खरं सांगू का, तर आलप्पीला येऊन कायाकिंग करेल हे माझ्या प्लॅनमध्येच नव्हतं. म्हणजे मी ठरवलेलं की मी आपले टुरिस्ट प्लेसेस बघेल, पण ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज काही करणार नाही. कारण एकटीच आलेले तर थोडं भीतीदायक तर होतंच. आज मला समजलं की जेव्हा तुम्ही एखादं नॉलेज घेता आणि त्याला रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करता, त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. बऱ्याचदा गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतात, पण त्या रिअल लाईफमध्ये कशा इम्प्लिमेंट करायच्या हे आपल्याला माहीत नसतं. माझ्यासोबत देखील हेच होत होतं. मी खरं सांगू का, सुरुवातीला खूप घाबरलेले, कारण मला पोहता येत नाही आणि त्यात मला भीती होती की जर मी पाण्यात बुडाले तर. ऑब्व्हियसली प्रत्येकालाच मरणाची भीती असते आणि तीच मला होती. पण ह्यावेळेस ठरवले की नाही, ही भीती मोडायची आणि होईना का त्रास, पण आपण एक्सप्लोअर मात्र करायचं. मग घेतलं पॅडल आणि लागले पॅडलिंग करायला. आता गोष्ट अशी होती की फ्रंट पॅडल काय आणि बॅक पॅडलिंग काय हे माझ्या डोक्यामध्ये सर्रास माहीत होतं, पण ते पाण्याच्या प्रवाहानुसार कसं करायचं हे मला काही समजत नव्हतं. पण थँक्स टू माय गाईड, त्याने मला खूप सुंदररित्या सांगितलं की तुम्ही आत्ता मला येतं इथं, जसं की तुम्ही बघताय मला ह्याच्यामध्ये बरोबर पॅडलिंग करता येत होतं. आणि तुम्ही जेव्हा पूर्ण समुद्रामध्ये, लेकमध्ये पॅडलिंग करताना, खरं सांगते, तुमची जी भीती आहे मनातली ती संपूर्णरित्या निघून जाते. आणि मी खूप जास्त एन्जॉय करत होते. एकदम माइंड रिलॅक्स होऊन जातं. लेफ्ट साइड ओनली. लेफ्ट. आलप्पीत मला जर काही आवडलं असेल ना, ते म्हणजे आलप्पी बॅकवॉटर्स. म्हणजे खरंच आपण जेव्हा कायाकिंग करतोय आणि आपल्या बाजूने हे हाऊसबोट्स जात आहेत, असं वाटतं की आपण इथलाच एक पार्ट आहोत. म्हणजे आपण दुसरीकडून कुठून आलेलो नाही आहे, आपण वर्षानुवर्ष हेच करतोय. ही संकल्पना माझ्या मनात क्वचितदा आलीच. पण खरं सांगू, कायाकिंग एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. अक्षरशः 3.5 तास कायाकिंग करून माझे हात दुखले होते आणि आता ठरवलं की त्या बास. उद्या मी पुन्हा ही ॲक्टिव्हिटी नक्की करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग.